नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिकची दोरी कशी बनवायची ब्लाऊजसाठी आणि सुंदर असं एक लटकनचं डिझाइन जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ते कसं स्टिच करायचं हे सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथे मी 1.5 इंच सरळ फॅब्रिकची पट्टी घेतली, 1.5 इंच रुंदीची, आणि तिला फोल्ड केली। एक पेरचं मार्जिन ठेवून त्याला स्टिच करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राची हे जे क्रॉस होतं थोडंफार तर ते कट करून घेतलेलं आहे। आता इथे मी लूप टर्नर वापरलेला आहे दोरी बनवण्यासाठी। याच्या मदतीने आपण दोरी खूप पटकन बनवू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने बनवता येते। तर अशा प्रकारचं हे लूप टर्नर येतं, तुम्हाला ऑनलाईन मिळेल। तर हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे जे हुक आहे ते कपड्यामध्ये अडकून घ्यायचं आहे, खाली बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। आणि आता हे लॉक करून घ्यायचं आहे। लॉक केल्यानंतर दोरी त्याच्यातून बाहेर काढून घ्यायची। तर अशा प्रकारे हळूहळू दोरी ओढत जायची आहे आणि मागचा जो राऊंड आहे तो असं मशीनच्या हुकमध्ये इथे आपण अडकू शकतो आणि हळूहळू दोरी ओढत जायची आहे। तर अशा प्रकारे खूप सुंदर आणि जेवढी पातळ अशी पाहिजे तेवढी पातळ दोरी आपल्याला तयार करता येते ब्लाऊजसाठी। मी इथे सरळ पट्टीमध्येच तयार केलेली आहे। तुमच्याकडे कापड अवेलेबल असेल तर तुम्ही क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा दोरी तयार करू शकता, ती अजून चांगली होते। तर अशा प्रकारे कापड पूर्ण सरकवून घ्यायचं आहे बोटाने खाली, आणि जे आपण हुक अडकवलेलं होतं ते बाहेर काढून घ्यायचं आहे आणि मग ते लूप टर्नर कपड्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे। फक्त हाताने ही दोरी सरळ करून घ्यायची। तर खूप कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही दोरी तयार होते। याची लिंक तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल, तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता। तर बघू शकता खूप पातळ अशी दोरी आपली इथे तयार झालेली आहे। आता लटकन डिझाईन बनवण्यासाठी मी इथे 4.5 बाय 4.5 इंचाचे फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत। एक लटकन बनवण्यासाठी 2 फॅब्रिकचे पीस लागतील। त्याला पहिल्यांदा असं त्रिकोणी फोल्ड केलं, त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड केले। दुसरा पीस पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ठेवताना त्याच्या दोन्ही बंद बाजू एकमेकांवर असल्या पाहिजेत अशा प्रकारे ठेवायचे। बंद बाजूवर बंद बाजू अशीच ठेवायची आहे। दोन्ही त्रिकोण एकमेकांवर ठेवून दिले। आता एक कॉर्नर त्याचा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं अंतर ठेवून हा कॉर्नर इथे फोल्ड करून घ्यायचा आहे। प्रत्येक कॉर्नरच फोल्ड करायचा आहे। तर असे मी सर्व कॉर्नर इथे फोल्ड करून घेतले। एकसारखंच अंतर याच्यामध्ये असलं पाहिजे। त्यानंतर याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। इथे स्टिच करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं। आता जी दोरी बनवली होती ती बरोबर इथे सेंटरला ठेवायची आणि फोल्ड करून याच्यावर एक शिलाई करून घ्यायची आहे। तर खूप सुंदर असं हे लटकन आपलं तयार होतं आणि सध्या हे लटकन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। दिसायला पण खूप छान दिसतं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल देखील सबस्क्राइब करा असेच नवीन शिलाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी। याच्या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, ते सुद्धा पाहू शकता।